नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे जिओचा सिम असेल तर त्या सिमला मॅचिंग सिम कार्ड नंबर कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे जो मोबाईल नंबर अस्तित्वात असेल त्याचसारखा तुम्हाला मॅचिंग असणारा मोबाईल क्रमांक कसा घेऊ शकता, याचा महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनल वरती घेऊन असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूया तुम्ही जिओच्या सिम कार्ड वरून जिओच्या नंबरवरून मॅचिंग नंबर कशा प्रकारे घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगल वर सर्च करायचे जिओ. तर जिओ सर्च केल्यानंतर तर अशा प्रकारे तुम्हाला जो काही सर्च रिझल्ट दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट इथे दिसेल, जिओ बेस्ट प्रीपेड पोस्टपेड प्लॅन्स. तर या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जिओची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर पेज स्क्रोल करायचे. पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे रिचार्ज और पे बिल्स इथे यायचे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला खूप सारे असे ऑप्शन्स दिसतील. तर या ऑप्शन मध्ये इथे गेट जिओ होम असेल, गेट जिओ सिम असेल, जिओ पोर्ट टू जिओ, मॅचिंग नंबर आणि सपोर्ट. तर यामध्ये आपल्याला आपला जो काही अस्तित्वात मोबाईल क्रमांक असणार आहे तर त्यालाच मॅचिंग आपल्याला नंबर घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याला इथे मॅचिंग नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर मॅचिंग नंबरचे जे काही नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही नंबर असणार आहे तो नंबर तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे. तर आपण आपला जो काही नंबर आहे तो नंबर इथे टाकून घेऊयात आणि तो नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला जो काही आपला चालू मोबाईल क्रमांक असेल त्या मोबाईल क्रमांकावर जनरेट ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी सेंड केला जाईल. तर आपल्या जे काही नंबर आपण जो काही नंबर टाकलेला आहे त्या नंबरवर ओटीपी गेला असेल तर ओटीपी टाकून घेऊयात. तर इथे जो काही ओटीपी आहे तो ओटीपी इथे आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचे. तर व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही आपण नंबर टाकला होता तर त्याच्या रिलेटेड जे काही मोबाईल क्रमांक आहे ते मोबाईल क्रमांक इथे आपल्याला शो होतील. तर तुम्ही पाहू शकता इथे बोल्ड अक्षरामध्ये शेवटचे जे काही अंक आहेत ते शेवटचे अंक इथे मॅच झालेले आहेत. तर जे शेवटचे अंक इथे अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही मोबाईल क्रमांक आहे तुमचा जो काही सध्याचा मोबाईल क्रमांक असेल त्यालाच मॅचिंग शेवटचे जे काही 5 आकडे ते 5 आकडे तुम्ही मॅचिंग करून घेऊ शकता. तर ही जी काही प्रोसेस आहे ती तुम्ही प्रोसेस करून तुम्ही मॅचिंग नंबर घेऊ शकता. तर तुम्हाला अजून काही डिटेल्स घ्यायचे असतील किंवा अजून नंबर घ्यायचे असतील तर इथे अदर लोकेशन वर, आता हे सध्या मुंबई लोकेशन वर आहे तर अदर लोकेशन साठी इथे तुम्हाला यस शो मी यावर क्लिक करायचे. तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे पिन कोड टाकायचे आणि शो अवेलेबल नंबर. तर पाहू शकता तुम्ही तुमच्या पिन कोड वर तुमचे जे काही शेवटचे 5 डिजिट आहेत ते मॅच इथे 3 नंबर होतात. तर यावर क्लिक करून तुम्ही जे काही बुकिंग आहे ती बुकिंग करू शकता. तर इथे बुकिंग वर क्लिक करायचे आणि बुकिंग वर क्लिक केल्यानंतर इथे जो काही तुम्ही मॅचिंग नंबर घेतला असेल तर मॅचिंग नंबर साठी तुम्हाला इथे 50 रुपये द्यावे लागणार आहेत. जो काही मॅचिंग नंबर आहे त्याच्यासाठी जे काही तुम्ही 50 रुपये भरणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे, ते तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पे नाव वर क्लिक करायचे आणि पे नाव वर क्लिक करून तुम्हाला इथे पेज लोड होईल. जो काही ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन साठी पेज लोड होईल. तर तुम्ही पाहू शकता इथे जे काही ट्रान्झॅक्शन आहे, जे काही पेमेंट करण्यासाठी इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या मोबाईल नंबर साठी तुमचा जो काही अस्तित्वात मोबाईल क्रमांक असेल त्यालाच मॅचिंग 5 डिजिट शेवटचे 5 डिजिट मोबाईल क्रमांक घेण्यासाठी
ही ऑनलाईन प्रोसेस तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही महत्वपूर्ण असं अपडेट, महत्वपूर्ण माहिती, महत्वपूर्ण ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहिली असेल. तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.